ध्यान. आज ध्यान आहे सत जाणणारा सज्जन. सत जाणणारा सज्जन. जाणणारा सज्जन. आपण नेहमी संत, साधू, सज्जन असं वर म्हणत असतो. तर संत म्हणजे काय? सत्या सरळ निर्मल प्रवाहात स्वतःही सरळ निष्कपट चांगुलतेच्या परमोच्च शिखरावर आरूढ असलेला संत, साधू, सज्जन. हे तीनही शब्द एकाच अर्थाने आहेत, परंतु संत, साधू, सज्जन हे तीन शब्द याच क्रमाने पाहायचे झाले तर संत. संत म्हणजे सत्या संततधारेत चिंब चिंब निरंतर भिजणारे न्हाणारे ते संत. सतच्या संततधारेत चिंब चिंब निरंतर भिजणारे न्हाणारे ते संत. हा संतचा अर्थ आला. साधू सतच्या सरळ निर्मळ प्रवाहात स्वतःही सरळ निष्कपट चांगुलतेच्या परमोच्च शिखरावर आरूढ असलेले ते साधू. सतच्या सरळ निर्मळ प्रवाहात स्वतःही सरळ निष्कपट चांगुलतेच्या परमोच्च शिखरावर आरूढ असलेले ते साधू. आता आपण संत पाहिला, साधू पाहिला. तिसरा शब्द आहे सज्जन. सत जाणणारे ते सज्जन. विश्वाच्या मुळाशी जे परमसत्य आहे ते जाणतात ते सज्जन. म्हणून संत, साधू, सज्जन म्हणजे अनुक्रमे सत्या सरळ निर्मळ प्रवाहात स्वतःही सरळ निष्कपट चांगुलतेच्या परमोच्च शिखरावर सत, साधू, सज्जन या क्रमाने आपण पाहतोय. आता हा क्रम चुकला, कृपा करून परत ऐकलाय का? संत, साधू, सज्जन हे एकाच अर्थाचे शब्द आहेत, पण संत मध्ये सातत्य, साधू मध्ये साधुत्व आणि सज्जन म्हणजे सज्जाणणे असा अर्थ आहे. म्हणून संत, साधू, सज्जन असे वरचेवर आपण शब्द उच्चारतो ते लाक्षणिक अर्थाने बघायला गेलं तर त्यात किंचित फरक असला तरी तत्वरूपाने ते एकच आहेत. तर संत, साधू, सज्जन हे लाक्षणिक अर्थाने थोडे वेगळे वाटणारे आणि तत्वरूपाने एकच अर्थ सांगणारे हे तीन शब्द आहेत. तर संत म्हणजे सत्या संततधारेत चिंब चिंब निरंतर भिजणारे न्हाणारे ते संत. साधू म्हणजे सत्या सरळ निर्मळ प्रवाहात स्वतःही सरळ निष्कपट चांगुलतेच्या परमोच्च शिखरावर आरूढ असलेले ते साधू. आणि सज्जन म्हणजे सत जाणणारे ते सज्जन. म्हणून संत, साधू, सज्जन म्हणजे काय हे आपण पाहिलं. सतच्या संततधारेत न्हाणारे भिजणारे ते संत. या सतच्या निर्मल प्रवाहात सरळ निष्कपट चांगुलतेच्या परमोच्च शिखरावर आरूढ असलेले ते साधू. आणि मूलतः सत्य काय, विश्वाच्या मुळाशी असलेले आदी कारण आदी तत्व काय हे जाणणारे ते सज्जन. म्हणून संत, साधू, सज्जन हे आपण पाहून झालं. आता हे संत कसे असतात याचा शोध घ्यायचा झाला तर मेघवृष्टी या पुस्तकाच्या 111-112 पानावर सतत वर्षती मेघवृष्टी धारा तैसा वर्षित आहे संत तोची खरा. सतत मेघवृष्टीच्या धारेने, सतत मेघवृष्टीच्या आकाशातून पडणाऱ्या धारा असतात. मेघवृष्टीच्या आकाशातून सतत धारा पडाव्यात तशा कृपेच्या धारा जो सतत वर्षतो त्यालाच संत म्हणतात. सतत वर्षती मेघवृष्टी धारा तैसा वर्षत आहे संत तोची खरा. हे मेघवृष्टी या पुस्तकात 111 आणि 112 पानावर ही रचना आलेली आहे. आणि ही रचना 6/5/2004 सालची आहे. याचा अर्थ आज 20 ते 21 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि 20 ते 21 वर्षापूर्वी सतत वर्षती मेघवृष्टी धारा तैसा वर्षित आहे संत तोची खरा म्हणजेच सतत
सच्च्या संततधारेत सातत्याने सत्याच्या संततधारेत चिंब चिंब निरंतर भिजणारे ते संत. सच्च्या सरळ निर्मळ प्रवाहात स्वतःही सरळ निष्कपट चांगुलतेच्या परमोच्च शिखरावर आरूढ असलेले ते साधू आणि सत जाणणारे ते सज्जन. हे जे आता आपण संत साधू सज्जनाबद्दल आरंभी निरूपण केलं तेच मेघवृष्टीमध्ये 111 112 पानावर 6/5/2004 या तारखेला म्हणजे आजपासून पाठी 20-21 वर्ष सतत वर्षती मेघवृष्टी धारा तैसा वर्षत आहे संत तोची खरा या काव्यामध्ये उमटलं आहे. आणि हे मेघवृष्टीत 111 112 पानावर असलेलं काव्य आत्मोपनिषद मध्ये पृष्ठ 83 वर आहे. तर ते काव्य आपण पाहू आणि संतत्वाचा जो बोध होतो तो होऊ. तर ते काव्य असं आहे, शीर्षक आहे सतत वर्षती मेघवृष्टी धारा तैसा वर्षत आहे संत तोची खरा. आता नीट ऐका. सतत वर्षती मेघवृष्टी धारा तैसा वर्षत आहे संत तोची खरा. सर्वासाठी आर्द्र सारखाच आहे संत कृपा मेघ तैसा वर्षत आहे. सबल निर्बल सान तैसा थोर राव आणि रंक संतासी निरंक. देवा पुढे सारे सारखे अजाण संतांसाठी तैसे सारेच अजाण. बालकाचे लक्ष भ्रमात खेळात मातेचे ते लक्ष परी बालकात. तैसे संत माय प्रेमरूपे लक्षती जन सारे जरी भ्रमात क्रीडती. अर्थात संत हे कृपा मेघ असतात. ते सर्वांसाठी सारख्याच आर्द्रतेने आपल्या कृपेचा निरंतर वर्षाव करीत असतात. देव आणि संतांपुढे सारे सारखेच अजाण म्हणजे अज्ञानी असतात. बालक खेळात रमलेले असले तरी त्याची माता आत्यंतिक सावधानतेने बालकावर लक्ष ठेवून असते. माता आपल्या बालकाच्या हितासाठी सदा दक्ष असते. संत ही भ्रम मायेत गुरफटलेल्या सर्वसाधारण जनांवर म्हणजे सर्वसाधारण लोकांवर नीट लक्ष पुरवीत असतात. त्यांना ते मायामोहपाशातून मुक्त करण्यासाठी सदोदित उत्सुक असतात आणि मायामोहपाशातून जनांचे उद्धरण करण्यासाठी संत सर्वांसाठी सारखेच समत्वाने उत्सुक असतात. आणि ते सर्वांच्या कल्याणाच्या हेतूने सतत वर्षती मेघवृष्टी धारा तैसा वर्षत आहे संत तोची खरा. म्हणून सर्वांच्या कल्याणाच्या दृष्टीने सर्वांना आत्मज्ञान व्हावे, सत्याचे ज्ञान व्हावे. सर्व सज्जन सत जाणणारे जन म्हणजे लोक हवेत. सर्व लोक सज्जन सत्य जाणणारे जन सज्जन सत्य जाणणारे जन म्हणजे सज्जन सर्वच व्हावेत. यासाठी सतत वर्षती मेघवृष्टी धारा तैसा वर्षत आहे संत तोची खरा. यासाठी दक्ष राहून सर्वांना सत्यत्वाची ओळख देण्यासाठी संत तसे उत्सुक असतात. जशा मेघवृष्टी धारा सतत पृथ्वीवर पडून सुजलाम सुफलाम सर्व जीवन करण्यासाठी उत्सुक असतात. तर असे हे संत साधू सज्जन सत जाणणारे ते सज्जन असतात. आणि हे सत जाणणारे सज्जन उन्मनी भावात असताना त्या उन्मनी भावात त्यांची जी साधना चालू असते त्या साधनेतूनच एक प्रार्थना जन्माला येते. ही प्रार्थना अगदी या क्षणी आलेली आहे. तेव्हा ही प्रार्थना नीट ऐका आणि शक्य झाल्यास आपल्याजवळ नंतर वेगळी लिहून ठेवा. आणि अशा उन्मनी अवस्थेत सत जाणणारे संत जेव्हा असतात तेव्हा त्यांच्या मुखातून न कळत एक प्रार्थना बाहेर पडते. त्या प्रार्थनेचे स्वरूप असे आहे, ऐका. जाणून नेणते
करी मी माझे पण जाता तेची उगवो तू तुझे पण मी तू पणाची हो बोळवण दृश्य निरास हीच तत्वमसी ओळखण तत्वम त्वम तत् हेची तत्व सोहम हौसो हेची तत्व ठाई ममत्व देव तत्व तत्व देव एकची जाणे मी देवाचा देव माझा यातची रमणे ऐसा हा भाव तोची जाणे आत्माराम आत्मारामी मी तू जगदाभासा पूर्ण विराम भास आभास एकदाची निराभास अनन्य चैतन्य प्रभू लाभो सर्वास सहवास. तर हे उन्मनी अवस्थेत असताना त्यांच्या या उन्मनी भावावस्थेत त्यांच्या या उन्मनी साधनेमध्ये विश्व प्रार्थनेचा उगम होतो. ती प्रार्थना ते असे करतात, जाणून नेणते करी मी माझे पण जाता तेची उगवो तू तुझे पण. हे परमेश्वरा, हे जे मी माझे पण मी नेहमी जाणतो, ते जरी मी जाणलं तरी मी माझे पण ही जाणीव आता नष्ट कर. जाणून नेणते करी मी माझे पण जाता तेची उगवो तू तुझे पण. आणि मी माझे पण गेल्यानंतर ताबडतोब तू तुझे पण म्हणजे तत्वम हा जो भाव आहे तो येथे उदित हो. मी तू पणाची हो बोळवण. आता मी आणि तू हे दोन्ही पूर्णत्वाने लयास जावोत. मी तू पणाची हो बोळवण दृश्य निरास हीच तत्वमसी ओळखण. शेवटी मी तू हे सुद्धा किंचित का होईना दृश्यच आहे. तेव्हा सर्व दृश्याचा निराश होणं, सर्व दृश्य दृश्य होणं हीच तर तत्वमसी, ते तू मूळचे तत्व आहेस, याची ओळखण आहेस. म्हणून दृश्याचा निराश म्हणजेच तत्वाची ओळख. आणि तत्वाची ओळख जेव्हा होते तेव्हा दृश्याचा निराश होतो आणि फक्त तत्वरूपी ज्ञानाची आरास म्हणजे शोभा तिथे जन्माला येते. तत्वम त्वम तत् हेची तत्व. तत्वम ते तू आहेस, तू ते आहेस, यालाच तत्व म्हणतात. सोहम हौसो हेची तत्व ठाई ममत्व. आता तुला म्हणताना त्वम म्हणतात आणि ज्याला आपण त्वम म्हणतो तो स्वतःला मी म्हणतो. म्हणून तुला अशा अर्थी तत्वम त्वम तत् हेची तत्व. ते तू, तू ते, हेच ते तत्व. आणि ते तत्व तू म्हणून म्हटलेले जेव्हा त्याला कळते तेव्हा तो म्हणतो सोहम हौसो हेची तत्व ठाई ममत्व. ते तू, तू ते म्हणजेच सहा अहम ते मी, अहम सहा हौसो म्हणजे एका बाजूने तत्वम त्वम तत् हेची तत्व आणि दुसऱ्या बाजूने सहा अहम अहम सहा म्हणजे सोहम हौसो हेची तत्व ठाई महत्व. तत्वम त्वम तत् तत्वम त्वम तत् हेची तत्व. जगात मूळ तत्व काय, ते तू आहेस आणि तू ते आहेस. म्हणून तत्वम त्वम तत् हेची तत्व म्हणजेच मीच्या बाजूने पाहता सोहम हौसो, तो मी आहे, मी तो आहे, हेची तत्व ठाई ममत्व. तत्वम त्वम तत् म्हणजे तत्व आणि तत्वाच्या ठाई ज्याला ममत्व आहे तो असं म्हणतो सहा अहम अहम सहा सोहम हौसो. हेच तत्वाच्या ठाई असलेले ममत्व म्हणजे सत्याप्रती असलेले प्रेम. देव तत्व तत्व देव एकची जाणे. देव आणि तत्व देव हे एकच जाणलं जावो. मी देवाचा देव माझा यातची रमणे. मी देवाचा आहे, मी तत्वाचा आहे, देव आणि तत्व मी आहे, यातच केवळ आपलं संपूर्ण आपली संपूर्ण जाणीव ज्ञानरूप जाणीव यातच रममाण हो. ऐसा हा भाव तोची जाणे आत्माराम. मी देवाचा देव माझा हा जो भाव आहे या भावात रमणे हाच तो देव आहे. ऐसा हा भाव
तोची जाणे आत्माराम. आत्मारामी मी तू जगदाभासा पूर्ण विराम. एकदा का आत्माराम उगवला की त्या आत्मारामामध्ये जगदाचा आभास पूर्णपणे नष्ट होतो. भास आभास एकदाची निराभास. सर्व भास आभास सर्व भ्रम ते एकदाच त्याचा निराभास होतो, म्हणजे एकदाच त्याचा अंत होतो. आणि असा भास आभासाचा निराभास झाला की अनन्य चैतन्य प्रभू चैतन्य विश्वमुळाशी असलेली चेतना हाच तो अनन्य चैतन्य प्रभू. म्हणजे चैतन्य हाच अनन्य, अन्य नाही असा एकमेव देव आहे. अनन्य चैतन्य प्रभू लाभो सर्वा सहवास. आणि त्याचा सर्वांना सहवास लाभो. म्हणून उन्मनी सज्जन असतात. सत जाणणारे ते सज्जन संत साधू हे उन्मनी अवस्थेत असताना, त्या उन्मनी साधनेमध्ये असताना त्यांच्या मुखातून ही जी प्रार्थना जन्माला आली आहे ती एकदा नीट ऐका आणि त्याची ओळख आपल्या स्वरूपाच्या ठाई पक्की करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल या प्रार्थनेचा अर्थ. जाणूनी नेणते करी मी माझेपण, जाता तेची उगवो तू तुझेपण. मी तू पणाची होवो बोळवण, दृश्य निरास हीच तत्वमसी ओळखणं. म्हणजे दृश्याचा निराश म्हणजेच तत्वाची आरास शोभा. तत्वम त्वम तत् हेची तत्व, सोहम हो सो हेची तत्व ठाई ममत्व. देव तत्व तत्वदेव एकची जाणे, मी देवाचा देव माझा यातची रमणे. ऐसा हा भाव तोची जाणे आत्माराम. आत्मारामी मी तू जगदाभासा पूर्ण विराम. भास आभास एकदाची निराभास, अनन्य चैतन्य प्रभू लाभो सर्वास वास. तर त्या विश्वमुळाशी आदी कारण मूलाधार म्हणून असलेले जे सर्वंकष आणि ज्याला आपण म्हणतो ऑमनी प्रेझेंट, ऑमनी पोटन आणि ऑमनिशन, तर विश्वाच्या मूलाधारी आदी कारण म्हणून असलेले हे सर्व व्याप्त सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ चैतन्य हाच तो चैतन्य प्रभू. हाच तो एकमेव द्वितीयम नास्ती असा चैतन्य देव. त्याचा सहवास सर्वांना लाभो असं संत म्हणतात. आणि संत मुखातून त्यांच्यासाठी ही तुमची आणि संत मुखातून तुमच्यासाठी ही संतांनी केलेली प्रार्थना त्यांच्या मुखातून श्रवली आहे, त्यांच्या मुखातून मुखरित झाली आहे. त्याचा आपण अर्थ समजून घ्या. त्या अर्थावर ध्यान केंद्रित करा आणि अर्थावर ध्यान केंद्रित करता करता त्या प्रार्थनेचा आशय रूप म्हणून तुम्हाला अनन्य चैतन्य प्रभूचा सहवास लाभो. परत एकदा ही प्रार्थना ऐका. जाणून नेणते करी मी माझेपण, जाता तेची उगवो तू तुझेपण. मी तूपणाची होवो बोळवण, दृश्य निरास हीच तत्वमसी ओळखण. तत्वमसी ओळखण म्हणजे दृश्याचा निराश म्हणजेच तत्वाची आरास किंवा शोभा. तत्वम त्वम तत् हेची तत्व, सोहम हो सो हेची तत्व ठाई ममत्व. देव तत्व तत्वदेव एकची जाणे, मी देवाचा देव माझा यातची रमणे. ऐसा हा भाव तोची जाणे आत्माराम. आत्मारामी मी तू जगदाभासा पूर्ण विराम. भास आभास एकदाची निराभास, अनन्य चैतन्य प्रभू लाभो सर्वास वास. तर सर्वांना एकमेव द्वितीय अशा चैतन्याचा, चैतन्य प्रभूचा, चैतन्य परमेश्वराचा, आत्मारामाचा सहवास लाभो असे हे सत जाणणारे सज्जन तुमच्या आमच्यासाठी म्हणत आहेत. त्यांच्या म्हणण्याकडे अत्यंत तीव्र बुद्धीने, प्रखर निष्ठेने आणि अत्यंत प्रेमार्द्रतेने जर आपण लक्ष दिलं तर निश्चित आपण सर्व सत जाणणारे सज्जन म्हणून या अवनीतलावर नांदू शकतो. आणि हा अवनीतल सज्जनांच्या सहवासामुळे अन्न वस्त्र निवारा देणारा अशा अर्थी अवनी खऱ्या अर्थाने आपण पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून रूपांतरित करू शकतो. आपल्या या मूळ शक्तीला जाणा आणि सज्जन श्रोते हो.
आपल्या आत्मारामी तुम्ही रममाण व्हा, आत्मारामी दंग व्हा आणि ही प्रार्थना अनन्य चैतन्य प्रभू लाभो सर्वा सहवास ही तुमच्यासाठी सुखरूप, फलरूप, समाधान रूप आणि सर्वार्थाने संतोष देणारी ठरो, असं म्हणून ही आजची सत जाणणारा तो सज्जन हे जे निरूपण आहे ते या प्रार्थनेने अनन्य चैतन्य प्रभू लाभो सर्वा सहवास या प्रार्थनेने सत जाणणारा तो सज्जन या निरूपणाला आपण पूर्णविराम देत आहोत. ओम शांती 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 अस्तु. धन्यवाद.